सपना आपका है तो उसे पाने के लिए कोशिश भी आप ही को करनी पडेगी. गुड इव्हिनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युद्धाभ्यास 6.3 मध्ये आपण ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडी पाहणार आहोत आणि हा ऑगस्ट मंथचा पार्ट 3 आहे आणि हा शेवटचा भाग आहे. इथे आपल्या ऑगस्ट महिन्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या पूर्ण होत आहेत. कालचं लेक्चर काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे लाईव्ह घेता आलं नाही मला, त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. बट कालचा पार्ट आपण आज करतोय, तर आजचा पार्ट आपण नक्कीच उद्या करूयात. ठीक आहे. तर आजच्या सगळ्या चालू घडामोडी महत्त्वाच्या आहेत. अगदी सिम्पल क्वेश्चन्स आहेत, जास्त डिफिकल्ट क्वेश्चन नाहीत. बट याच्यातून जी करंट अफेअर्सची माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे. 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे रॉ ही जी काही एक संघटना आहे, तर रॉची स्थापना जी आहे ती 1968 साली करण्यात आली. आणि दुसरं विधान आहे रॉचे बोधवाक्य जाग्रतम अहर्निशम असं आहे. अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही. 10 सेकंदांच्या आत तुम्हाला तुमचं उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे इथे फक्त विधान अ जे आहे ते योग्य आहे, ब विधान चुकीचं आहे. कारण रॉ ही जी संघटना आहे किंवा संस्था आहे, तर रॉचा अर्थ होतो रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग हे लक्षात ठेवा. आणि रॉ जी आहे ती भारताची बाह्य गुप्तहेर संस्था आहे. भारत आणि चीन आणि त्याचबरोबर भारत आणि पाक युद्धांमध्ये गुप्तहेरीमध्ये जे अपयश आलं होतं भारताला, त्या अपयशांमुळे 1968 मध्ये रॉची स्थापना करण्यात आली होती. याचं जे मुख्यालय आहे ते नवी दिल्लीमध्ये आहे. आणि दुसरं विधान जे आपल्याला चुकीचं दिलेलं आहे की जिथे बोधवाक्य वेगळं दिलेलं होतं, तर जर आपण रॉचं बोधवाक्य पाहिलं तर ते आहे धर्मो रक्षिती रक्षितः, म्हणजे द लॉ प्रोटेक्ट्स व्हेन इट इज प्रोटेक्टेड. तर जे दुसरं मी तुम्हाला सांगितलेलं होतं बोधवाक्य जे प्रश्नामध्ये दिलेलं होतं ते दुसऱ्या एका संस्थेचं आहे, ज्या संस्थेला आपण IB म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो म्हणून ओळखतो. तर ही एक केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये काम करणारी भारताची अंतर्गत गुप्तहेर संस्था आहे. तर दोन्हीमध्ये लक्षात ठेवा, रॉ जी आहे ती बाह्य गुप्तहेर संस्था आहे आणि IB जी आहे ती अंतर्गत गुप्तहेर संस्था आहे. तर IBची जी स्थापना आहे ती ब्रिटिश काळामध्ये 1887 मध्ये स्थापन झालेल्या 1947ला परत भारताची केंद्रीय गुप्तचर संस्था म्हणून तिची पुनर्रचना करण्यात आली. म्हणजे स्थापना तर 1887ला झाली, पण 1947ला तिची पुनर्रचना करण्यात आली आणि हिचं पण मुख्यालय नवी दिल्लीलाच आहे. आणि या संस्थेचं IBचं जे बोधवाक्य आहे ते आहे जाग्रतम अहर्निशम, म्हणजेच ऑलवेज अलर्ट. तर या गोष्टी का न्यूजमध्ये होत्या, तर अरविंद कुमार या व्यक्तींची इंटेलिजन्स ब्युरोचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अरविंद कुमार आणि दुसरे आहेत सामंत कुमार, तर यांची रॉचे नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर ही 2 नावं लक्षात ठेवा, तुम्ही वाचली असतील आणि मे बी तुम्ही ही 2 नावच लक्षात ठेवून आला असाल, म्हणून मी या संस्थेबद्दल प्रश्न विचारले. कारण आपण ज्यावेळेला नवीन नियुक्ती पाहतो तर त्या संघटनेबद्दलची माहिती आपल्याला असणं सुद्धा आवश्यक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न आहे अ प्राईम मिनिस्टर टू रिमेंबर हे सुशील कुमार यांचे पुस्तक कोणाबद्दल आहे? 1 नरेंद्र मोदी, 2 मनमोहन सिंग, 3 अटल बिहारी वाजपेयी आणि 4 पंडित नेहरू. उत्तर तुमचं देण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी. तर सुशील कुमार जे आहेत ते माजी नौदल प्रमुख आहेत आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं अ प्राईम मिनिस्टर टू रिमेंबर मेमरीज ऑफ अ मिलिटरी चीफ. या पुस्तकाचं प्रकाशन जून 2019 मध्ये झालं आणि या पुस्तकामध्ये भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्या निर्णयांबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. ॲडमिरल सुशील कुमार आहेत यांच्याबद्दल जर विचार करायचा म्हटलं तर 1998 ते 2001 दरम्यान
ते भारताचे नौदल प्रमुख होते आणि कारगिल युद्धामध्ये सुद्धा त्यांचं योगदान होतं. तर हे लक्षात ठेवा की बऱ्याचदा कोणतं पुस्तक कोणावरती आधारित आहे किंवा ते कोणी लिहिलेलं आहे असे प्रश्न येतात. तर हे एक पुस्तक असं थोडंसं महत्त्वाचं ठरू शकतं, ज्याच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. मे बी लेखक सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर त्यांचं नाव आहे सुशील कुमार, हे लक्षात ठेवा. आणि बऱ्याचदा आपल्याला असं एखादं जर पुस्तक आलं तर तिथे ते एक्झॅक्टली कोणत्या व्यक्तीच्या जीवनावरती आधारित आहे, तिथे थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून हा प्रश्न घेतला होता. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. पंकज अडवाणी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? 1 बिलियर्ड्स, 2 रग्बी, 3 स्नूकर आणि 4 1 व 3 धोनी. तुमचं उत्तर देण्यासाठी 10 सेकंड तुमचे सुरू होत आहेत आत्ता. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे बिलियर्ड्स आणि स्नूकर हे दोन्ही खेळ पंकज अडवाणी ही व्यक्ती खेळते. तर आपल्यासाठी हे फार महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे आपल्या एक्झामच्या दृष्टीने. बिलियर्ड्स आणि स्नूकर खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे पुण्याचे पंकज अडवाणी जे आहेत, त्यांनी तब्बल 21 जागतिक जेतेपदं पटकावली आहेत. आणि त्यांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं म्हटलं तर तुम्हाला त्यांना आतापर्यंत कोणते पुरस्कार मिळालेले आहेत हे लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. 2004ला त्यांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर 2006ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. 2009ला पद्मश्री मिळालेला आहे. तर 2018ला पद्मभूषण मिळालेला आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता 4, 6, 9 आणि 18, म्हणजे 4 आणि 2 6 आणि 9 दुनी 18, तर 9 गुणिले 2 18 असं इयर तुम्ही असे लक्षात ठेवू शकता. पहिल्यांदा अर्जुन, त्यानंतर राजीव गांधी, त्यानंतर पद्मश्री आणि नंतर पद्मभूषण. तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता. कदाचित कोणता पुरस्कार कधी मिळाला हे विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर मेरी कॉम बद्दल सुद्धा थोडीफार माहिती तुमच्याकडे असायला पाहिजे, कारण त्यांची सुद्धा कामगिरी खूप मोठी आहे आणि त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न एखादा बनू शकतो. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. हा पण अगदी म्हणजे आजचे प्रश्न जे आहेत ते थोडे इझी आहेत. जागतिक पर्यावरण दिन 2019 ची थीम काय आहे? हवा आणि पाणी प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण की यापैकी नाही? तुमचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदांचा वेळ आहे. तुमचं उत्तर पटकन लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे वायू प्रदूषण. 2019 ची जागतिक पर्यावरण दिनाची जी थीम होती ती होती वायू प्रदूषण. आणि तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल, जागतिक पर्यावरण दिन जो आहे तो 5 जूनला साजरा केला जातो. तर डेट लक्षात ठेवा. कधी कधी अगदी सिंपल प्रश्न सुद्धा MPSC ला येतात. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढच्या प्रश्नामध्ये परत 2 विधानं आहेत. पहिलं विधान आहे, भारतीय समाजसेविका जया अरुणाचलम यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. आणि दुसरं विधान आहे, त्यांनी 1978 साली वर्किंग विमेन्स फोरमची स्थापना केली. अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही? तुमचं उत्तर देण्यासाठी 10 सेकंड सुरू होतात आत्ता. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर ही परत एक महत्त्वाची व्यक्ती जया अरुणाचलम, भारतीय समाजसेविका आणि वर्किंग विमेन्स फोरमच्या त्या संस्थापक होत्या. तर त्यांचं निधन झालं 29 जून 2019ला, वयाच्या 87व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांच्या बाबतीतली गोष्ट जर लक्षात ठेवायची म्हटलं तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अर्थशास्त्र आणि भूगोल या विषयातील पदव्युत्तर पदव्या घेऊन वॉशिंग्टन येथून त्यांनी व्यवस्थापन शास्त्राची पदविका मिळवून चेन्नईस परतल्या होत्या. आणि त्यांनी स्थापन केलेली एक संस्था महत्त्वाची आहे, ज्या संस्थेचं नाव आहे वर्किंग विमेन्स फोरम. तर याच्यामध्ये ही जी संस्था आहे तिची स्थापना झालेली आहे 1978ला. तर हे जे 2 नंबर आहेत, म्हणजे त्यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं आणि 78ला त्यांनी 1978ला त्यांनी संस्था स्थापन केलेली आहे. तर हे 2 नंबर्स असे आहेत ते डिजिट तुम्ही अल्टरनेट करून लक्षात ठेवू शकता, म्हणून हे सांगितलं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात.
अयोग्य जोडी ओळखा. महत्वाच्या दिवसांवरती प्रश्न येतो. म्हणजे एकदा तर अगदी साधा सरळ प्रश्न विचारला होता की जागतिक ओझोन संरक्षण दिन कधी साजरा केला जातो. तर असे प्रश्न पण बऱ्याचदा येतात. तर आपल्याला काही महत्वाचे दिवस माहिती असणं आवश्यक आहे. इथे 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी एक जोडी अयोग्य आहे आणि कोणती अयोग्य आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. पहिली जोडी आहे 9 ऑगस्ट, ऑगस्ट क्रांती दिन. दुसरी जोडी आहे 14 ऑगस्ट, राष्ट्रीय अवयवदान दिन. तिसरी जोडी आहे 20 ऑगस्ट, सद्भावना दिन आणि चौथी जोडी आहे 21 ऑगस्ट, राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. इथे 14 ऑगस्ट नसायला पाहिजे. तर आपण पाहूयात कोणत्या दिवशी कोणता दिवस असतो. 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांती दिन, 10 ऑगस्टला राष्ट्रीय कृमी विरोधी दिन, 13 ऑगस्टला राष्ट्रीय अवयवदान दिन. तर इथे मी 14 ऑगस्ट केलं होतं, ते 13 ऑगस्ट असायला पाहिजे. 15 ऑगस्ट सगळ्यांनाच माहिती आहे स्वातंत्र्य दिन आहे. 20 ऑगस्टला सद्भावना दिन आहे, अक्षय ऊर्जा दिन आहे. 21 ऑगस्टला राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन आहे आणि 29 ऑगस्ट हा पण महत्त्वाचा दिवस आहे, राष्ट्रीय क्रीडा दिन. तर हा दिवस फार महत्त्वाचा आहे 29 ऑगस्ट. आणि 13 ऑगस्ट लक्षात कसं ठेवू शकता, तर 13/8 असं तुम्ही ती तारीख लक्षात ठेवली तर 13/8 ऑर्गन मुझे दे दे, 13/8 ऑर्गन्स मुझे दे दे, म्हणजे अवयवदान असं तुम्ही म्हणू शकता किंवा बॉडी पार्ट्स मुझे दे दे असं काहीतरी म्हणून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी कोठे आहे? 1 मुंबई, 2 अहमदाबाद, 3 बंगळुरू आणि 4 कोलकाता. तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 बंगळुरू. तर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी जी आहे ती तरुण क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2000 साली सुरू केली होती आणि चिन्नास्वामी स्टेडियम बंगळुरू या ठिकाणीही आहे. तर सध्या क्रिकेट म्हणजे IPL मुळे वगैरे क्रिकेट जे आहे ते चर्चेमध्ये आहे, तर मे बी याच्याबद्दल पण प्रश्न एखादा बनू शकतो. पुढचा प्रश्न आहे, हा पण महत्वाचा प्रश्न आहे स्पोर्ट मधला. लिओन फ्रान्स या ठिकाणी झालेल्या फिफा महिला विश्वचषक 2019 स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता? 1 अमेरिका, 2 नेदरलँड, 3 न्यूझीलंड आणि 4 फ्रान्स. तुमचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 नेदरलँड. तर इथे उपविजेता संघ विचारलेला आहे. बऱ्याचदा आपल्याला असं होतं की प्रश्न आपण घाईघाईमध्ये वाचतो आणि मग नक्की काय विचारलं याच्यापेक्षा त्या प्रश्नातलं जे माहिती आहे ते उत्तर आपण देऊन टाकतो. तर अमेरिकेने हा जो विश्वचषक आहे तो 4थ्यांदा जिंकलेला आहे. तर मे बी त्याच्यामुळे अमेरिका सगळ्यांना माहिती असतं, पण उपविजेता संघ सुद्धा माहीत असणं तेवढंच आवश्यक आहे. कारण मल्टीलँडरमध्ये एखादं विधान असं येऊ शकतं की अमेरिकेने या संघाला हरवून हा विश्वचषक जिंकला आणि अमेरिकेने जिंकलाय हे माहिती असतं, पण कोणत्या संघाला हरवलं हे माहिती नसतं. तर फ्रान्समधल्या लिओन या ठिकाणी झालेल्या फिफा महिला विश्वचषक स्पर्धा ज्या होत्या 2019च्या, याच्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये 2-0 पराभव करत नेदरलँडचा अमेरिकेने पराभव केलेला आहे आणि अमेरिका विजेतेपद अमेरिकेने पटकावलेलं आहे. अमेरिकन महिला संघाचं हे 4थं विश्वविजेतेपद ठरलेलं आहे. यापूर्वी कधी कधी जिंकलेलं आहे तेही लक्षात ठेवा. 1991ला, 1999ला आणि 2015ला. 91, 99, 15 हे 3 वर्ष जे आहेत ती लक्षात ठेवा. आणि अमेरिकेची मेगान रॅपिनो हिला या स्पर्धेतील दोन्ही म्हणजे गोल्डन बूट आणि गोल्डन बॉल हे दोनही पुरस्कार मिळालेले आहेत. कदाचित अगदी सिंपल प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की मेगान रॅपिनो ही कोणत्या संघाची खेळाडू आहे किंवा कोणत्या देशाची आहे? तर ती अमेरिकेची खेळाडू आहे, हेही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. परत एक पुस्तकाबद्दलचा प्रश्न आहे. माय लाईफ माय मिशन हे कोणाचे आत्मचरित्र आहे? 1 रामदेव बाबा, 2 अनुपम खेर, 3 रचना खैरा आणि 4 यापैकी नाही.
या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे योग गुरु बाबा नामदेव यांचं हे आत्मचरित्र आहे. तर यांनी त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र रामदेव बाबा यांनी स्वतःचं आत्मचरित्र जे आहे माय लाईफ माय मिशन या नावाने प्रसिद्ध केलेलं आहे. आणि या पुस्तकाचे एक सहलेखक पण आहेत उदय माहुरकर म्हणून. आणि प्रकाशन कोणाचं आहे तर पेंग्विन रँडम हाऊस. तर पेंग्विन हे जे प्रकाशन आहे ते खूप चर्चेत असतं कारण खूप मोठ्या मोठ्या लोकांची पुस्तकं इथून प्रकाशित केली जातात, त्यामुळे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्यांचा जो प्रवास आहे हरियाणातील एका छोट्याशा गावापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यातले काही कठीण प्रसंग, संकट आणि त्यावर त्यांनी मिळवलेला विजय याबद्दलची माहिती जी आहे ती त्यांनी या पुस्तकातून दिलेली आहे. इथे दुसरा पर्याय जो होता अनुपम खेर, तर त्यांचं पण पुस्तक आहे, आत्मचरित्र आहे. आणि त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे लेसन्स लाईफ टॉट मी अननोईंगली. हे लक्षातच ठेवा, लेसन्स लाईफ टॉट मी अननोईंगली म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की जीवनाने नकळतपणे शिकवलेले धडे, असं त्यांचं एक पुस्तक आहे. आणि ते सुद्धा पेंग्विन रँडम हाऊसद्वारेच प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही दोन्ही पुस्तकं लक्षात ठेवा. तर असे काही प्रश्न येऊ शकतात आत्मचरित्रांबद्दल किंवा पुस्तकांबद्दल, मग जोड्या लावायला एखादा असू शकतो किंवा अयोग्य जोडी ओळखा, योग्य जोडी ओळखा असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन सुदर्शन कशाशी संबंधित आहे? 1 पाक सीमेवरील घुसखोरी, 2 चीन सीमेवरील घुसखोरी, 3 म्यानमार सीमेवरील घुसखोरी आणि 4 यापैकी नाही. तुमचं उत्तर देण्यासाठीचे 10 सेकंड सुरू होतात आता. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 पाक सीमेवरील घुसखोरी. तर हे जे ऑपरेशन सुदर्शन आहे ते एक्झॅक्टली काय आहे, तर आपली जी BSF फोर्स आहे म्हणजे सीमा सुरक्षा दल, तर यांनी पंजाब आणि जम्मूला लागून असणाऱ्या पाकिस्तान सीमेवरील घुसखोरी थांबवण्याच्या उद्देशाने 1 जुलै 2019 रोजी ऑपरेशन सुदर्शन नामक मोठं अभियान हाती घेतलेलं. आणि या ऑपरेशन अंतर्गत 15 जुलैपूर्वी 1000 किलोमीटरहून अधिक लांबीच्या भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील घुसखोरी विरोधी पायाभूत सुविधा ज्या आहेत आणि तंत्रज्ञान जे आहे ते बळकट केलं जाणार आहे. तर सध्या म्हणजे चीन आणि भारत आपल्याला माहिती की खूप तणावाचं वातावरण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मे बी एखादा प्रश्न येऊ शकतो जो की भारत आणि पाकिस्तान यांच्याशी रिलेटेड असेल. आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत जर आता पाहिलं तर खूपच विषय जे आहेत ते करंटमध्ये आहेत, त्यामुळे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आजचे जे प्रश्न होते ते ॲक्च्युली म्हणजे टॉपिकच असे होते की ज्याच्यावरती आयोग जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा ते वन लाईनर असतात. त्यामुळे आजचे जे प्रश्न होते ते वन लाईनर होते. अजूनही काही जे टॉपिक आहे जसे की नागक्षेपणास्त्र आहे किंवा बराक आहे, तर याच्यावरचे काही प्रश्न अजूनही एक्सपेक्टेड आहेत जे येऊ शकतात. तर ते परत एखाद्या लेक्चरमध्ये मी नक्कीच इन्क्लूड करेन. उद्या जे आहे ते आपल्याला सप्टेंबर मंथचे करंट अफेअर्स सुरू करायचे आहेत. तर मी ऑलरेडी तुम्हाला पेज नंबर जे आहे ते दिलेले आहेत, तर ते क्वेश्चन्स उद्या घेतले जातील. थोडे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत आणि थोडे काही माझे पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे मला जास्त वेळ तुम्हाला देता येत नाही आहे. बट स्टील आय एम ट्राईंग माय बेस्ट की मी जास्तीत जास्त वेळ तुमच्यासाठी काढेन आणि जास्तीत जास्त क्वालिटी क्वेश्चन्स तुमच्यासाठी घेऊन येईन. कारण जशी तुमची एक्झाम जवळ येते तुम्हाला जेवढी तुमच्या अभ्यासाची काळजी आहे तेवढीच ती मला सुद्धा आहे. त्यामुळे मी अजून माझं बेस्ट देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जर तुम्हाला ही युद्धाभ्यास लेक्चर सिरीज हेल्पफुल वाटत असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा. आणि आणखी एक, जर तुमच्यापैकी कोणी अजून करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स माझ्यासोबत शेअर करू इच्छित असेल तर नक्कीच करू शकतात. तर तुमचं नाव ऑब्वियसली घेईन, जसं की वॉरियर प्रतीक आहेत, त्यांनी मला हेल्प केली होती. तर अशा पद्धतीने जर तुम्ही सुद्धा करू शकत असाल तर करू शकता, नो प्रॉब्लेम. पण एक अट आहे की क्वेश्चन जे आहेत आपले ते थोडे आयोगाच्या लेवलचे असायला पाहिजेत. चला तर मग स्वतःची काळजी घ्या. आणि अजूनही जर तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.